ही जी आपली जागा आहे ही चैतन्य महाकाली मंदिर, देवगिरी दौलताबाद घाट. आपल्या मंदिराचं नाव चैतन्य महाकाली मंदिर, गुरु गोरखनाथजी का धुना. या ठिकाणी मध्ये बाबा गुरु गोरखनाथजी, महाकाली, त्याच्यानंतर बाकी हनुमानजी आहे, भोलेनाथ आहे, म्हणजे सगळे देव या ठिकाणी. म्हणजे अनेक लोक दर्शनाला येतात जातात. परंतु काही नियमावली आहे की अंधश्रद्धा कुठलीही या ठिकाणी करू नका. त्याच्या व्यतिरिक्त आपण मंदिर आतमध्ये व्यवस्थित डेव्हलपमेंट केलं, फरशी वगैरे बसवली, तर काय होतं, बऱ्याचशा लोकांना आपण ते सॉक्स सुद्धा मध्ये घालून देऊन म्हणजे जाऊ देत नाही. तर आज दुपारी काय झालं की अचानक एक 5-6 जण आले आणि मी मध्ये पडलेलो होतो. उन्हाचा भर जास्त असल्यामुळे मध्ये पडलो होतो. मग कारण माझ्या पायाला इथं डोंगराला आग लागली होती. ती आग विझवत असताना माझ्या पायाला भाजलं गेलं, चटका बसला, ती अंगावर होत होती. मी मध्ये पडेल होतो आणि पडेल असताना काय झालं की माझ्या हातात मोबाईल होता. त्या मोबाईलवरती मी बातम्या पाहत होतो बंगालच्या, म्हणजे तिथं हारजीत जे झाली राजकारणाची ते पाहत पडलेलो होतो. तेवढ्यात अचानक एक 5-6 जणांची पार्टी आल्याच्या नंतर ते मध्ये गेले, दर्शन करायला लागले. मी काहीच त्यांना बोललो नाही, काय नाही, मी पडेलच राहिलो. परंतु दर्शन केल्याच्या नंतर त्यांच्यातला जो मुख्य व्यक्ती होता तो इकडे आला आणि मी त्याच्या पायामध्ये सॉक्स पाहिले. मी म्हणलं, साहेब हे सॉक्स बाहेर काढायचे असते. ते म्हणे का? अरे म्हणलं बाबा हे हातानं पुसावं लागतं. ते म्हणे हातानं नाही, तुम्ही पोचानं. म्हणलं एवढं पोचा घ्यायच्या नाही, आम्ही हातानं पुसतो. पण बस एवढं झालं. मला म्हणे भाषा आहे का म्हणजे तुझी बोलण्याची? आता मला अरे तुरेची भाषा बोललं. मी हेच सांगितलं की म्हणलं बाबा तुला जर एवढं लागलं तर मग सॉक्स काढून यायची आतमध्ये. बस तेवढं शब्दाहून शब्द खूप झाले. तो डायरेक्टली माझ्यावर तिथंच आला, म्हणजे मला पायानं तिथंच तुडीणार होता तो. बस एवढं बोललो मी त्याला. हे पण बोललो की बाबा म्हणलं बाहेर नियम लावलेले, चल मी फलक दाखवतो. मग मी तिथून उठून बाहेर आलो, ते फलक दाखवायला लागलो. फलक दाखवतो आणि मला शहाणपणा शिकू नको म्हणे, तुझ्या बापाचं मंदिर आहे का? मी म्हणलं बापाचं जर आहे तर मग ते पाय माझ्या बापाची समाधी म्हणलं पलीकडे. मग त्या ठिकाणी काय झालं की नेमकं मी पडलेलो होतो, त्यांनी पाहून घेतलं इथं कोणीच नाहीये. आता माझ्याकडे रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सगळंच काही दिसेल. त्या महिलाजवळ गेला आणि त्या महिलाच्या तोंडाला तोंड लावून तिथं चिपाकलं. आणि मग मी आणि नजरनं पाहिलं, उठून पाहतो तर ते बोलायला लागलो. मी त्याला बोलत असताना त्याने त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला मारायला त्या ठिकाणी जवळ आला. मग मी त्याला हे पण सांगितलं की बाहेर आपली सगळी नियमावली आहे आणि ती नियमावली पहिले वाचते. म्हणे मला कायदा दाखवू नको, मी खुद पोलीसवाला आहे म्हणे, मी कायदा बिदा मला नाही, मी संघ घेऊन फिरतो म्हणे कायद्याला. आणि मग तेवढं बोलण्यासाठी आम्ही बाहेर आलो. तर आल्यानंतर तुम्हाला झटायला लागला. झटत असताना मी त्याच्यापासून बाजूला सरकलो तो पुन्हा माझ्या अंगावर धावून आला आणि मला मारायला सुरुवात केली. आडवं पाडलं. मग त्या ठिकाणी त्यांनी मला पाडल्याच्या नंतर ते लातान बुक्क्याने मला मारायला लागले की एवढं मारलेलं आहे की माझं हे तोंड सगळं इथं सुजून गेलं, वाकडं पण झालं. आणि इथं हे काय सगळे माझ्यावर वार केलेले त्यांनी छातीवरती. हे पहा हे सगळे वार केलेले. ही दाढी धरून धरली होती, हिची बी सुद्धा अंगावर होऊन राहिली. आणि इथं मारल्यामुळे हे पूर्ण सुजलो, म्हणजे मला हे दाबाडासं वरती करता येणार नाही. त्याच्यामध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. जवळजवळ 1-1.5 घंटा मला मारायला लागले. नंतर मारून तो एकटा खाली पळून चालला गेला. मग गेल्याच्या नंतर नेमकं कसं आहे, आता माझी मुलगी या ठिकाणी जानजीवन आई जवळच होती. मी यांना दोघीला सोडून मला इथून हालता पण येईना नाही. आणि त्यांनी ते संधीचा फायदा घेऊन ते लोक निघून गेले.